संसार करताना सुद्धा संसारिकाच्या जीवनात सुद्धा काय असलं पाहिजे? बोला, ध्येय असलं पाहिजे. ध्येयाशिवाय संसार मोठा होत नाही. काय ध्येय आहे संसारिकाचं? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य. माझ्याकडे चांगला मोठा मी बंगला असला पाहिजे, 2-4 एकर का होईना बागायती जमीन असली पाहिजे, 4 व्हीलर गाडी असली पाहिजे, माझी लेकरं सर्व्हिसला लागली पाहिजेत, भरभक्कम पैसा माझ्या घरात आला पाहिजे. रोज घराच्या बाहेर पडल्यानंतर काहीतरी घेऊनच घरी आलो पाहिजे. काहीतरी म्हणजे दुसऱ्याच्या चपला नाही, काहीतरी म्हणजे काहीतरी इन्कम घरी घेऊन आलो पाहिजे. हे संसारिकाचं काय ध्येय आहे आणि त्यानं ठरवलं पाहिजे. संसारिकानं जर आपलं ध्येय ठरवलं नाही तर संसार मोठा होत नाही. म्हणून तुम्ही संसार करा, तुम्ही प्रपंच करा, तुमच्या जीवनात ध्येय असलं पाहिजे. आणि तुम्ही परमार्थाकडे या, परमार्थात सुद्धा ध्येय असलं पाहिजे. काय ध्येय आहे परमार्थाचं? हळूहळू कीर्तन ऐकायला आपण आलो. 7 दिवस कीर्तन ऐकली पुरुष मंडळी, की पुढच्या वर्षी विनंती करायची, देवा सावता महाराजाच्या चरणी दंडवत घालायचं, म्हणायचं बाबा एक काम करा, आम्ही यावर्षी रोज कीर्तनाला येतो, पण पुढच्या वर्षी टाळ घेऊन, गळ्यात टाळ घेऊन उभा राहण्याची सद्बुद्धी आम्हाला येऊ द्या. ध्येय असलं पाहिजे, काहीतरी वाढत गेलं पाहिजे. पुढच्या वर्षी टाळ घेऊन उभा राहायचं. नंतर त्याच्या पुढच्या वर्षी हळूहळू काही का व्हायना, एखादं भैरवी का व्हायना प्रमाण द्यायला शिकायचं, गायन थोडंफार करायला शिकायचं. नंतर प्रवचन करायचं, नंतर धोतर घालून कीर्तन करायचं. हे काय आहे? अहो ध्येय आहे. पण ऐका, हे ध्येय पारमार्थिक नाही, व्यावहारिक ध्येय आहे. मग पारमार्थिक ध्येय काय? तुकाराम महाराज म्हणतात, मानवी जीवनाचं पारमार्थिक ध्येय, परमार्थातल्या माणसाचं पारमार्थिक ध्येय एकच आहे, विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक, देखली या विठ्ठलाची एक, देखली या विठ्ठलाची एक. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, कामने जलावा आल्याचे सार्थक, कामने जन्म आल्याचे सार्थक, कामने जलावा आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखली या विठ्ठलाची एक, देखली या विठ्ठलाची एक, देखली या विठ्ठलाची एक. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक न विठ्ठलाची एक. आपण ऐकणारी माणसं आहेत. मानवी जीवनाची इति कर्तव्यता नवे नवे परमार्थिक माणसाचं पहिलं ध्येय काय? त्यानं देव मिळवला पाहिजे. परमार्थाला लागल्यानंतर भक्ती करत असताना माणसानं देव मिळवला पाहिजे. भगवान परमात्मा आपलासा करून घेतला पाहिजे. परमार्थिकाचं ध्येय आहे. तुम्ही व्यवहारात राहा, नाही तर परमार्थात राहा. तुमच्या जीवनात काहीतरी ध्येय असलं पाहिजे. थोडं लक्ष द्या बरं का माझ्याकडे, मी बरोबर तुम्हाला नेऊन पोहोचतो अभंगात. फक्त लक्ष माझ्याकडे द्या. ध्येय असलं पाहिजे. काही माणसं जन्माला आली पण त्यांनी अजून काही ठरवलेलंच नाही, महाराज आपल्याला नेमकं काय करायचं. काही माणसं मोघम जगत येत, मोघम, त्यांच्या जीवनात ध्येय नाही, काही नाही. गुरुवर्य त्या बार्शीचे अनिल महाराज पाटील म्हणून मोठे दिग्गज कीर्तनकार आहेत, अधिकारी महात्मे, त्यांच्या मुखातून ऐकलेलं दृष्टांत फार गोड आहे. पटकन सांगतो, अभंगात प्रवेश करायचा आपल्याला. त्यांनी सांगितलं, काही माणसं मोघम जगत येत, काही माणसं असे आहेत की त्यांनी अजून आयुष्यात काही ठरवलेलंच नाही. एक माणूस नुसता खायचा आणि झोपायचा, ऐका बरं, नुसता खायचा आणि झोपायचा, काही काम करत नव्हता, धंदा करत नव्हता, काही करत नव्हता, कुटुंबासाठी काही नाही, प्रपंचासाठी काही करत नव्हता, नुसता खायचा आणि झोपायचा. मुलगी हळूहळू मोठी झाली, मुलगा मोठा झाला. त्या बिचारं त्याच्या बायकोनं, या मुलाच्या आईनं काय करायचं, दिवसभर काबाड कष्ट करायचे, दुसऱ्याच्या शेतावर जायचं, दुसऱ्याच्या घरची धुनी भांडी करायची, 2 रुपये कमवून आणायची आणि लेकरा बाळाचं संगोपन करायचं. असं करता करता मुलगी लग्नात आली, मुलगा मोठा झाला. पण या माणसात काही बदल झाला. हा माणूस नुसता खायचा आणि झोपायचा, काहीच करत नव्हता. तिला राग आला आणि तिनं काय केलं, याच्या मित्राला एक दिवस फोन लावला. म्हणे, रामभाऊ, भाऊजी, म्हणजे काय झालं वहिनी? अहो काय झालं म्हणजे काय, तुम्ही लवकर उद्या सकाळी पहिल्या गाडीनं घरी या आणि तुमच्या मित्राला समजून सांगा. अहो झालं काय म्हणजे, अहो हा माणूस नुसता खातून झोपतो. अहो मुलगी लग्नाला आली, मुलगा लग्नाला आलाय, त्यांचा संसार करायचा, मुलीचा संसार करायचा, त्यांच्यासाठी 2 रुपये कमवून ठेवायचेत. या माणसाचं प्रपंचाकडे अजिबात लक्ष नाही. हा माणूस सकाळी उठतो का खातून झोपतो, दुसरं काहीच करीत नाही. तुम्ही या भाऊजी आणि या माणसाला समजावून सांगा, तुमचा मित्रही तुमचा ऐकल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी सांगितलं, वहिनी तुम्ही काळजी करू नका, आता फोन ठेवा, दुसऱ्या दिवशी पहिल्याबरोबर सकाळीच तुमच्याकडे येतो. तिनं फोन ठेवला आणि याचा मित्र दुसऱ्या दिवशी सकाळी हजर झाला.
म्हणलं वहिनी कुठे शामराव? म्हणे हे काय आत्ताच खाऊन झोपलाय. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तुम्ही जर बिनकामाचे असले तर बायको सुद्धा आवाजावं घालीत नाही. विठ्ठल 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 याचा अर्थ तिनं सांगितलं ह्या आत्ताच खाऊन झोपलाय. जा म्हणे खोलीतच झोपलेला आहे. हा झोपलेलाच होता रामभाऊ. शामराव गेला आणि त्याच्यापाशी बसला आणि त्याला उठवलं. अरे रामभाऊ उठ, जागा हो. रामभाऊनं शामरावला पाहिलं. एवढा आनंद झाला. अरे मित्रा किती दिवसांनी तुला माझी आठवण आली. दोघाच्या गप्पा झाल्या आणि गप्पा गप्पाच शामरावनं सांगितलं रामभाऊ अरे तुला काही कळतं का म्हणे. अरे झालं काय? झालं काय म्हणे? अरे तू खुशाल नुसता खातो झोपतो, काहीतरी कर ना. अरे मुलगी लग्नाला आली, मुलगा लग्नाला आलाय, त्यांच्यासाठी काहीतरी कमवून ठेव. मुलीचं लग्न करायचंय, संसार मोठा करायचा, प्रपंचासाठी काहीतरी केलं पाहिजे. तू नुसता खातून झोपतो, काहीतरी कर. तो म्हटला बघ शामराव आत्तापर्यंत सारं गाव सांगून मला दमलं पण मी काही केलं. पण तू एवढ्या लांबून आला माझा मित्रही सांगण्यासाठी, तुझं ऐकल्याशिवाय राहणार नाही. मी तुझं ऐकतो. काहीतरी कर काहीतरी कर म्हणण्यापेक्षा काय करू ते मला सांग. तो म्हटला काय करू म्हणजे? अरे बापजाद्यानं 2-4 एकर कमवून ठेवली, चांगलं पाणी आहे तुझ्याकडे, विहीर खांदलेली, पाणी विहिरील चांगलं आहे. तुमच्याकडे आहे का? ते तुमचं नंतर पाहा, जाऊ द्या. विहिरेल पाणी चांगलं आहे, बागायती जमीन आहे, शेती कर ना. त्यानं सांगितलं हे बघ तुझ्या पाय पडतो पण शेती सोडून तुम्हाला काही करायचं सांग पण शेती. तो म्हटला शेती का नको? त्यानं सोपं उत्तर दिलं. त्यानं सांगितलं शेतीचं गणित ठरलेलं आहे. शेतीचं काय सूत्र आहे? खर्च निश्चित पण उत्पन्न अनिश्चित. म्हणजे खर्च जेवढा करायचा तेवढा ठरलेला आहे पण त्याच्यातून बॅकअप आपल्याला किती भेटेल याचं शाश्वती नाही. सोप्या भाषेत सांगू का? जगातल्या प्रत्येक दुकानात प्रत्येक वस्तूचं मार्जिन ठरलेलं आहे महाराज, शेती सोडता. तुम्ही साधं स्टेशनरी दुकानामध्ये जरी गेले आणि 5 रुपयाचा छोटासा कांगवा घेतला तर त्याच्यासुद्धा दुकानदाराचं एका कांगव्यामागं 1 रुपया का होईना मार्जिन ठरलेलं आहे. त्याला 4 रुपयाला आला घेतो, 5 रुपयाला विकतो. शेतकऱ्याचं तसं नाही महाराज. प्रत्येक वस्तूचे भाव विकणारा ठरवतो आणि शेतकऱ्याचे भाव घेणारा ठरवतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून ठरवतो महाराज प्रत्येक शेतकरी. पहा तुम्ही, अहो साधा कांदा जरी आपण बाजारात नेला तर त्याचा लिलाव आपल्या हातात नाही, त्याचे भाव आपल्या हातात नाही. याचा अर्थ शेती परवडत नाही. त्यानं सांगितलं शेती सोडून काही सांग, काही करायला तयार आहे पण शेती आपल्याला परवडत नाही. त्यानं सांगितलं मग एक काम कर, 5-50 हजार कोणाकून तरी भांडवल म्हणून उसनं घे, त्याचा एखादा व्यवसाय टाक, धंदा टाक आणि तो धंदा एकदा 5-6 महिने तुझा चालला की त्याच्यातून तुला 1-2 लाख रुपये भेटतील. तो म्हटला तुझं ऐकलं, 5-50 हजार कोणाकून तरी उसनं घेतले भांडवल म्हणून, एक धंदा टाकला, व्यवसाय टाकला. 5-6 महिन्यानंतर मला त्या व्यवसायाचे 5-50 हजारातून त्या व्यवसायातून मला 1-2 लाख रुपये मिळाले. पण पुढं काय? तो म्हटला पुढं काय म्हणजे? अरे 1-2 लाख रुपये त्या व्यवसायातून तुला मिळाल्यानंतर ते 1-2 लाख रुपये खर्च करायचे नाही, पुन्हा त्याच धंद्यात गुतायचे, धंदा अजून वाढवायचा आणि 6-7 महिन्यानंतर 2-2.5 लाख रुपये जर तू एखाद्या व्यवसायात गुंतवले तर त्याच्यापासून तुला 10-20 लाख रुपये भेटतील. तो म्हटला तुझं ऐकलं, 2-2.5 लाख रुपये एखाद्या व्यवसायात गुंतवले, 5-6 महिन्यानंतर 10-20 लाख रुपये मला मिळाले, पण पुढं काय? तो म्हटला पुढं काय म्हणजे? अरे आलेले 20-25 लाख रुपये पुन्हा त्या धंद्यात गुंतायचे, धंदा वाढवायचा, बिझनेस वाढवायचा आहे, व्यवसाय मोठा करायचा. 6-7 महिन्यानंतर त्याच 20-25 लाखाचे तुला 60-70 लाख रुपये, 1 कोटभर रुपये भेटतील. तो म्हटला तुझं ऐकलं, 20-25 लाख रुपये धंद्यात गुंतवले, 6-7 महिन्यानंतर कोटभर रुपये मला मिळाले, मी कोट्याधीश झालो, पुढं काय? तो म्हटला पुढं काय म्हणजे? अरे एकदा का तू कोट्याधीश झाला, चांगला गाडी घ्यायची, बंगला बांधायचा, पुरीचं लग्न करायचं, पोराचं लग्न करायचं, उरलेले पैसे पुन्हा धंद्यात गुंतवायचे आणि एकदा त्या धंद्यात उरलेले कोट्यावधी पैसे गुंतवले की तू अब्जाधीश होशील, तुझ्याकडे भरपूर पैसा येईल, अब्जावधी पैसा येईल. तो म्हटला तुझं ऐकलं, कोट्यावधी रुपये मला मिळाले, एक गाडी घेतली, बंगला बांधला, पुरीचं लग्न केलं, पोराचं लग्न केलं, उरलेले पैसे धंद्यात गुंतवले, त्या धंद्यातून पुन्हा मला अब्जावधी रुपये मिळाले, मी अब्जाधीश झालो, पुढं काय? तो म्हटला पुढं काय म्हणजे? आता याचं डोकं सरकलं, पुढं काय म्हणजे? येडायस काय म्हणे? अरे एकदा जर तू अब्जाधीश झाला, अब्जावधी रुपये तुला जर मिळाले, अरे मूर्खा तुला आयुष्यभर पुढं काही करायची गरज नाही, एका जागेवर बसून खाशील. आणि तो म्हणला मग मी आत्ता काय करतो?
आता माझं काय चालू आहे, एका जाग्यावर बसूनच खातोय. त्याच्यासाठी एवढा कुटाणा करायची काय गरज आहे. मी उदाहरण का सांगितलं, काही माणसं असं जीवन जगतात की अजून त्यांनी काही ठरवलेलं नाही, नेमकं आपल्याला करायचं काय हेच ठरवलं नाही. म्हणून तुम्ही परमार्थ करा, नाही तर तुम्ही प्रपंच करा. माणसाचं काहीतरी ध्येय असलं पाहिजे.